वडगर संघ आपणास विनंती आपण थोडी घाई करा. यासाठी आवाज दिला जातोय आणि जीत आणि टीम या ठिकाणी क्षेत्ररक्षणाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण पाहतो एक रंगीन एक संघी अशी एकात्मतेची भावना या ठिकाणी दाखवली जाते. या वडगर संघाच्या माध्यमातून असे खेळाडू सर्व काही विखुरले जात आहेत या मैदानाच्या चारी बाजूने. ज्या ठिकाणी हा सामना सजलाय या आमदार चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून पिवळमय वातावरण बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेदरम्यान चालू असलेला दुसरा दिवस दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना आपल्या समोर रंगला जातोय. एका बाजूला मित्तल एंटरप्राइजेस वडगर आहे आणि दुसऱ्या बाजूला फ्रेंड्स 11 मीरा रोड. उद्याचा दिवस सुद्धा खूप महत्त्वाचा असणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा अतिशय चांगले सामने आपल्या या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतील. तदनंतर मात्र परवाचा दिवस सुद्धा खूप महत्त्वाचा असेल. त्या दिवशी सुद्धा अतिशय चांगले सामने या ठिकाणी रंगताना पाहायला मिळणार आहेत. चला 4 षटकांचा खेळ. पहिला पॉवर प्ले 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. येस 4 षटकांचा खेळ. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल याची नोंद घ्या. यस 4 षटकांचा सामना स्टार्ट ऑफ द मॅच. अमिर दाफेदार ऑन स्ट्राईक गोलंदाजी मार्क वरती. त्या ठिकाणी जीत सज्ज होतोय. पाहूयात कशा प्रकारे या ठिकाणी सामना केला जातोय. किती धावफलकापर्यंत मजल मारली जाते. जीत अतिशय धारदार गोलंदाजी करताना आपण पाहिलं असेल या अगोदरच्या 2 सामन्यात. जीतचा पहिला चेंडू स्टार्ट ऑफ द मॅच. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ब्लाइंड स्ट्रोक. विकेटचा पत्र होते का. झेल धरतीला दान. संधी मिस होते आणि एक धाव अर्जित केली जाते. काय घडलं या पहिल्या चेंडूवरती आणि झेल कोणाचा सोडलाय. आमिर दाफेदार ज्याने पहिल्या सामन्यामध्ये षटकाराने सामन्याला सुरुवात केली. दुसऱ्या सामन्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिला आणि सामन्याला वेगळी कलाटली देणारी धावसंख्या त्यानं उभारली. आणि आता या पुढील चेंडूची कहाणी काय असेल. अमर रेड्डी मैदानाच्या आतमध्ये त्याला साथ देण्यासाठी आला. एका धाव्याने धावफलकाचा श्रीगणेशा केला जातोय. धावफलकाला सुरुवात केली जाते आणि अतिशय चांगली सुरुवात मी तर म्हणेल फ्रेंड्स 11 या संघाच्या माध्यमातून होते. कारण पहिल्या चेंडूवरती झेल सुटलाय. यापेक्षा दुसरी काही नशिबाची साथ असू शकते का असा प्रश्न जरूर असणार. परंतु मित्रांनो या क्रिकेटच्या पटलावरती खेळत असताना अनेक वेळा अशा प्रकारचे चित्र घडताना आपण पाहिलेत. आणि नक्कीच या संघाचा जर विचार करायचा तर जी स्टारकास्ट आहे त्या स्टारकास्टचा झेल सोडणे मागा जरूर पडू शकता. आता मात्र इनसाइड आउट जाणार चेंडू मात्र तेज और तर्रार बंदुकी से निकलती हुई गोली. गोली की रफ्तार से जाती हुई गेंद सीमा रेखा पार. 4 धावा. अतिशय चांगला फटका होता. इनसाइड आउटचा फटका आपण पाहिलं होतं. ज्या प्रकारचे क्षेत्ररक्षण सजवलं गेलं होतं. ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षक तैनात, ऑफ साईडला 4 आणि त्या क्षेत्ररक्षणाचा फायदा उचलत असताना 4 धावा अर्जित करतोय अमर रेड्डी. पुन्हा एकदा फुलावल्यांमध्ये चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. 1 धाव पूर्ण केली जाईल. जीतचं षटक खूप महत्वाचं असेल कारण चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळणं. विकेट टेकर गोलंदाज आणि ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हणून त्याकडे पाहिलं जातं. मागील 2 सामन्यामध्ये ज्या प्रकारचा खेळ केलाय थोडीशी धास्ती असेल फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाला. कारण अभ्यास करावा लागतो ज्या वेळेला एखादा गोलंदाज त्या स्पर्धेमध्ये कारकीर्द साबित ठरत असतो. आणि ज्या वेळेला या प्रकारचे गोलंदाज घातक ठरत असतात त्यावेळेला त्याच्या अगेन्स्ट रणनीती आखणं हे पहिलं कार्य असतं. आणि त्या कार्याला मात्र आत्तापर्यंत तरी व्यवस्थित रीतीने पार पाडत असताना अमिर दाफेदार आणि अमर रेड्डी. आता थोडासा वळण घेणारा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळते. ऑफिशियल त्या ठिकाणी तटस्थ आणि डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. ज्या प्रकारे चेंडू पिच झाला तिथून मात्र वळण घेणारा चेंडू पाहायला मिळते. थोडेसे नाराज जरूर असतील परंतु डॉट चेंडूची सांगता होते आणि कोणती हालचाल नसेल पंचांची. या चेंडूचा खेळ आपण पाहतोय. 4 धावा कधी 6. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. संध्याकाळचं 17 आणि संध्याकाळच्या 17मध्ये धावा काढणं थोडंसं अवघडाचं. आता मात्र इनसाइड आउट. झेलची जी संधी. झेल होईल का. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला आणि झेल घेत असताना अमिर दाफेदार नावाचं वादळ या ठिकाणी सामावलं जात आहे आणि पहिला विकेटचं पतन होत असताना मोठा गडी तंबूच्या आश्रयाला. थँक्यू. साहिल फ्रेम मध्ये येतोय. साहिलने ज्या प्रकारचा झेल पकडला कॅप्टनचा झेल कॅप्टनने पकडलाय.
दोन्ही कॅप्टन मधली ही लढाई होती आणि त्यामध्ये आपण पाहिलं असेल आमिरचा जो फटका होता इनसाइड द आउटचा जीत वरती प्रहार करण्याचा प्रयत्न फसला आणि चेंडू सरळ विसावला साहिल यांच्या हातामध्ये आणि विकेटचं पतन होत असताना माघारी परततोय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने त्या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय मिस्टर जुनैद. हॅलो चला मैदानाच्या आतमध्ये हॅलो हा चेक हॅलो येस थँक्यू. शेवटच्या चेंडूचा खेळण्यात शिल्लक असणारे 6 धावा आतापर्यंत धावफलकाने आमिर दाफेदार तंबूच्या आसरला गेला. नवीन फलंदाज जुनैद मैदानाच्या दिशेने अमर रेड्डी ऑन स्ट्राईक. लास्ट डिलिव्हरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न खोदून काढण्याचा प्रयत्न केला गेला. एकच धाव त्या ठिकाणी घेतली होती. पहिल्या षटकाची जवळजवळ या ठिकाणी समाप्ती होती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 7 धावा धावफलकात हे धावफलक दर्शवलं जातंय. या एक सुंदर आणि बहारदार गीत आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू. यस उद्याचा दिवस सुद्धा खूप महत्त्वाचा असणार आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा खूप चांगले संघ या ठिकाणी येताना पाहायला मिळतील. कडव्या झुंज उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा पाहायला मिळतील. परवाच्या दिवसामध्ये सुद्धा अटीतटीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. या आमदार चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून दरवर्षी ज्या प्रकारची गर्दी लागते मागील वर्षात जर विचार करायचा तर खूप चांगल्या प्रकारे ही स्पर्धा पार पडली होती. या वर्षाचं ज्यावेळेला आयोजन करण्यात आलं त्यावेळेला मात्र कालचा पहिला दिवस केसीएच्या माध्यमातून संघ पुढे येताना पाहायला मिळाले. तदनंतर मात्र आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये शेवटचा सामना रंगला होता. कोणता संघ या ठिकाणी आजच्या दिवसामधून पुढे येईल ते मात्र आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी या दुसऱ्या षटकाकडे वळतोय. दर्शन गोलंदाजी मार्कवरती येत असताना आपण पाहतोय उद्याचे संघ आपण पाहतोय ज्यामध्ये अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र अतिशय चांगल्या दर्जाचा संघ आहे. तदनंतर साई स्पोर्ट्स खारबाव पाहायला मिळेल. जेम्स बॉन्ड राईचे 2 व्यक्ती आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. रोहिलन ओळी जयेश पाटील यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. रणजित नरेश स्पोर्ट कासार वडवली हा सुद्धा एक नामवंत संघ ठाणे विभागामध्ये बिलॉंग करणारा. जितू पॅकस नवघर अजून एक नामवंत संघ पाहायला मिळेल. झुंजार स्पोर्ट कोलसेत आणि धनंजय लोन चिंचगर वाडा अशा प्रकारचे 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी पार्टिसिपेट करताना पाहायला मिळतील. 8-30च्या लढती यासाठी पहिला चेंडू इनसाइड द आउट जात असताना आपण पाहतो अतिशय चांगला चेंडू त्या ठिकाणी हाताळला गेला. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरीला त्या ठिकाणी सोडण्यात आलं परंतु फलंदाज अमर रेड्डी बीट होताना डॉट चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. नक्कीच संदीपजी ज्या प्रकारची गाव टू गावच्या क्रिकेटने आताच्याकडे प्रगती केली आहे जे म्हणतात ना अपडेट आणि अपग्रेड या दोन्ही गोष्टींना मात्र प्रामुख्याने पाहत असताना हाताळत असताना ज्या प्रकारचं गाव टू गावचं क्रिकेट प्रगत झालंय त्या क्रिकेटला पाहता असं वाटत नाही की हे गाव टू गावचं क्रिकेट आहे. हे तर ओपनचं क्रिकेट खेळलं जाते की असं चित्र आहे. आता मात्र ऑन साईडला फेकून दिलेलं झेलची संधी आणि झेल सरळ जातो आणि हातामध्ये टिपत असताना विकेटच्या पतननी अमर रेड्डी नावाचा वादा सुद्धा या ठिकाणी समावत असताना अजून एक गडी तंबूच्या आसराला. थँक्यू. उशिराला प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे उशिरा आमच्या युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी सांगेल नक्कीच फ्रेंड्स इलेव्हन मीरा रोड वर्सेस मिताली एंटरप्राइजेस वडगर हा संघ या 2 संघांदरम्यानची लढत आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना 2 गडी तंबूच्या आसराला गेलेत आणि 7 धावा धावफलकावरती दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना फ्रेंड्स इलेव्हन मीरा रोड या संघाचे आपण पाहतोय. दर्शन गोलंदाजी महागपुरती आहेत. जो ट्रम्प कार्ड गोलंदाज जीत नंतर संघाची पूर्णपणे जबाबदारी ज्याच्या खांद्यावरती आहे गोलंदाजीची तो दर्शन मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळते जो पहिल्या सामन्याचा सामनावीर होता. आणि आता नवीन फलंदाज उबैद खान मैदानाच्या दिशेने येताना पाहायला ते जुनैद याला मात्र संधी मिळायला प्रमोट केलं गेलंय. आणि जसा मी मागाशी उल्लेख करतो त्या चर्चेकडे येतोय की गावटूगावचं क्रिकेट ज्या प्रकारे प्रगत झालंय कोणत्या प्रकारची उणीव भासत नाही. आता मात्र इनसाइड आउटचा फटका चेंडू सरळ गेलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये झेलची जी संधी आणि यशस्वी प्रयत्न विकेटचं पतन होत असताना जुनैद सुद्धा जातोय तंबूच्या आसराला. थँक्यू टू से दर्शन ऑन हॅट्रिक.
कालच्या दिवसामध्ये एक विकेट हॅट्रिक आपण पाहिली आणि आजच्या दिवसामध्ये दुसरे हॅट्रिक पाहायला मिळते का? कारण बॅक टू बॅक 2 गडी तंबूच्या आसऱ्याला अमर रेड्डी बाद झाला, जुनैद बाद झाला, नवीन फलंदाज श्रीकांत शेट्टी मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. थोडासा अडचणीत आहे फ्रेंड्स इलेव्हन मीरा रोड हा संघ, परंतु उबेद खान अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि तोवर तरी काही सांगता येणार नाही मित्रांनो. कारण एक जुना जाणता आणि अनुभवी खेळाडू ज्याने ओपनचं क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे हाताळलंय, खेळलंय आणि बहुतांश मैदानाचा अनुभव आहे, खास करून कॉन्क्रीट विकेटचा, आणि तो मात्र नॉन स्ट्रायकरवरती आतापर्यंत आपल्या पायामध्ये डाव्या एसटीच्या बाहेर पिच झालेला चेंडू थोडासा आतमध्ये येत असताना बॅकअप द हँड डिलिव्हरी आपण पाहतोय. ज्या प्रकारचा चेंडू आहे त्या चेंडूमध्ये मोठा प्रहार करणं तितकंच सोपं नसतं आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये दर्शत असताना गोलंदाज दर्शन पाहायला मिळतोय. 8 धावा धावपलकावरती जवळजवळ 4 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती पाहावयास मिळतंय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2021 ही स्पर्धा, या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस पिवळमय वातावरण आदरणीय सन्मान्य महेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आपल्या पाहायला मिळते. आता मात्र या ठिकाणी धावचीची संधी डायरेक्ट हिट जरूर होती, परंतु त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. एका धावेला मात्र डबलमध्ये कन्वर्ट, डबल ट्रिपलमध्ये कन्वर्ट या प्रकारचं क्रिकेट खेळावं लागेल. बेसिक ऑफ क्रिकेट या ठिकाणी दर्शवावं लागेल, तर आणि तरच मात्र या सामन्यामध्ये तुम्हाला तुमचं अस्तित्व किंवा या सामन्यादरम्यान तुम्हाला कुरघोडी करता येऊ शकते. अन्यथा या शेवटच्या दिवसात, कालच्या दिवसात जे शेवट आम्ही पाहिला होता तेव्हा शेवटची मॅच त्या ठिकाणी पाहायला मिळेल, तर त्या मॅचमध्ये अतिशय आगळेवेगळे चित्र पाहायला मिळालं होतं. कामन बॉईज कामन या संघाला पराभूत करणारा संघ या स्पर्धेबाहेर होताना पाहिला यंगस्टर मोरीच्या रूपाने. 2 षटकांची समाप्ती धावा धावपलकावरती लागल्या जातात 9. या एक सुंदर आणि बहारदार गीत तदनंतर वळूयात मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी आमचे साथी समालोचक मित्र या पुढील 2 षटकांचा धावता आढावा तुमच्यासमोर घेऊन येतील. संदीपजी मोरे. थँक्यू डीजे. तर पहिले षटक इथे समाप्त झालं, त्यावेळेला धावफलकावर धावा होत्या त्या 7. दुसऱ्या षटकात 2 धावा, एकूण 9 धावा या 2 षटकात पूर्ण होतात. शाहिद भाई, आपल्याला विनंती असेल आपण सन्मानपूर्वक या व्यासपीठावर या. शाहिद भाई, आपल्याला महेश पाटील साहेबांकडून आमंत्रण आहे, आपण या व्यासपीठावर या आणि स्थानापन्न व्हा. तर तिसरं षटक हे महत्त्वाचं षटक असेल आणि हे षटक हाताळण्यासाठी ते मात्र गोलंदाजी भूमिका संजोग. साहिल एक चांगला अनुभवी कर्णधार म्हणून वडगर संघाचं प्रतिनिधित्व किंवा नेतृत्व करतोय. संजोगवर जबाबदारी लेफ्ट ओव्हर द विकेट. इथे मात्र उजव्या स्टंपच्या खूपच बाहेर वळतोय. रिटर्न क्रीजच्या बाहेर जाणारा हा चेंडू विशालजी नाईक यांच्याकडून गोलंदाजाला नक्कीच दंडित केलं जाते आणि इथे मात्र वाईटची खूण अतिरिक्त धावेने धावफलक दुहेरीमध्ये पोहोचतोय. 3 गडी बाद 10 वर 10 धावा धावफलकावर. संजोग उबेद साठी इथे मात्र मोठा फटका. क ड क आमदार षटकार. आखूड टप्प्याचा चेंडू होता, शफल क्रॉस झाला, त्यांनी पाहिलं, त्यांनी जाणलं, त्यांनी ओळखून तदनंतर जी शक्ती आहे ती शक्ती लावली, युक्तीचा वापर केला आणि समन्वय करून चेंडूला इथे मात्र मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या वरून दिशा दिली. चेंडू 6 धावांसाठी, या 6 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 16 वर. संजोग पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून बॅक टू बॅक दुसरा दर्जेदार दिमागदार नेत्रदीपक आमदार षटकार. थँक्यू. तर नक्कीच मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा एक दांडगा अनुभव मुन्ना उबेद याच्या पाठीशी आहे आणि त्याचाच इथे मात्र प्रत्यय तो आपल्या फलंदाजीच्या या खेळातून सादर करतोय. संजोगवर एक मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न तो दाखवतोय. तर 2 चेंडूमध्ये 13 धावा खर्च करतोय इथे मात्र संजोग. धावफलकावर धावा आहेत त्या 22 धावा.
12 चेंडूमध्ये 9 धावा होत्या, मात्र ते 14 चेंडूमध्ये आपण पाहतोय की तब्बल 22 धावा होत आहेत. आखोटामध्ये चेंडूला पूल करायचा होता, एलिव्हेशन नव्हतं. मिडल ऑफ द बॅट येत नाहीये, चेंडू वळतोय तो शॉर्ट लेग क्षेत्राकडे. मात्र जोपर्यंत चेंडू अडवला जाईल, फेकी होईल, कलेक्ट केला जाईल, तत्पूर्वी संधी निर्माण झाली. मुन्ना उबेदला 2 धावा घेण्याची. फलंदाज श्रीकांतच्या सोबत 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 3 गडी बाद 24 वर. आपण पाहताय मानाचा करंडक, कामण परिसरातील एक भव्य दिव्य आयोजन, आमदार चषक 2021. इथे मात्र चेंडूला पूल केलं. पॉवरफुल, वंडरफुल, सुपरफुल, चिअरफुल अँड सक्सेसफुल आमदार षटकार. धन्यवाद. पहिल्या 2 षटकामध्ये गुणवत्ता होती, दबदबा होता, वर्चस्व होतं गोलंदाजाचं. मात्र या 3ऱ्या षटकांमधून नक्कीच प्रभाव दाखवला, गुणवत्ता दाखवली, कौशल्य दाखवले ती फलंदाजीच्या बहारदार खेळीतून फलंदाज मुन्ना उबेदनं. धावसंख्या पोहोचते ती 30 वर. 30 धावा जे कमावलं होतं ते 3ऱ्या षटकामध्ये गमावलंय. संजोग षटकातील पुढचा चेंडू उबेदसाठी. आखूड टप्प्यात चेंडूला पूल केलंय, चेंडू वळतोय तो लॉंग लेग क्षेत्राकडे. मात्र धावता झेल घेण्याचा प्रयत्न, हाताचं जाळं सुटलं जात आहे. चेंडू 1 बाउन्स सीमा रेषा पार होतोय. आणखी एक बहारदार आमदार चौकार. धन्यवाद. 2 षटकांमध्ये धावांचा दुष्काळ होता, मात्र 3ऱ्या षटकांमध्ये नक्कीच बहारदार धावांचा पाऊस मुन्ना याच्या बॅटमधून. फोल्टर चेंडूला स्लो केलं जात आहे. बॅट खांद्याच्या मागे, चेंडू मिड विकेटच्या मागे. आणखीन एक जबरदस्त आमदार षटकार. धन्यवाद. जे 2 षटकामध्ये कमावलं ते एका षटकामध्ये गमावलं. कारण 2 षटकामध्ये 9 धावा कुठे आणि 3 षटकामध्ये आपण पाहतोय की एकंदरीत तब्बल 34 धावा कुठे. म्हणजे 6 चेंडूमध्ये 25 धावा खर्च होत आहेत. 31 धावा 31 धावा खर्च केल्यात. म्हणजे एकंदरीत 40 धावांचा टप्पा पूर्ण करतोय फलंदाजी करणारा फ्रेंड्स 11 मीरा रोड संघ. पहिल्या 2 षटकामध्ये जी रणनीती होती, जे डावपेच होते ते योग्य होते आपण असं म्हणू शकतो वडगर संघाच्या बाबतीत. मात्र तदनंतर उबेदनं एक हरवणारीपणा, एक दिमागदार किंवा एक कर्तृत्वशीलपणा इथे मात्र सादर केला आणि त्याला न्याय देताना संघासाठी एक परिपक्व खेळी केली आणि ती मात्र नक्कीच फायदेशीर ठरली मीरा रोड संघाला. दीपक अनुभवी खेळाडू आहे, अष्टपैलुत्व सादर करणारा भिवंडी तालुक्यातील एक नामवंत खेळाडू. सुरेख चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर पिच करणं कधी पण फायदेशीर असतं. कारण आपण पाहतो की ज्या वेळेला डावकुरा गोलंदाज असेल त्यावेळेला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि राईट आर्म उजव्या हाताचा गोलंदाज असेल त्यावेळेला राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहतोय की बॅटला लागलाय की अंगाला स्पर्श करून गेलाय. मात्र बॅटचा एज घेऊन चेंडू वळतोय तो शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. स्वतः यष्टीरक्षक गेला होता. 1च धावेची भर. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते 41 वर. मागच्या षटकात 31 धावा खर्च झाल्यानंतर हा धावफळक फुगीर झाला. धावफळकाची जी काही स्थिती आहे ती वाढली. दीपक इथे मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. गुडघे टेकून खेळण्याचा प्रयत्न, धावाची संधी आणि ते मात्र फलंदाज श्रीकांत धावचीच्या स्वरूपात बाद. स्ट्राईक जास्त ठेवण्याचा प्रयत्न करतोय मुन्ना स्वतःच्या बाजूकडे.
32 या बॉडी लँग्वेज आहे ती मुन्नाची. धावफलकावर धावा आहेत 42, 42. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. अंतिम 2 गेंदे शेष. दीपक राईट ओव्हर द विकेट. ऑप्टिकच्या बाहेर सुंदर चेंडू आणि फसवला जात आहे मुन्नाला. मुन्नाच्या खेळीचा अंत. हा 5वा धक्का इथे मात्र बसतोय तो फ्रेंड्स 11 मिरावड संघाला. शेवटचा चेंडू शेवटची संधी. इथे मात्र जे षटक दीपकनं हाताळायचं होतं ते हाताळलं संजोगनं. आणि शेवटच्या चरणामध्ये आपण पाहतोय की दीपक एक चांगली झुंज देतोय, एक चांगलं बॅटल करतोय मिरावड संघाविरुद्ध. या षटकामध्ये फक्त त्यांनी 2 धावा खर्च केल्या. 5 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले, एक धावचीच्या स्वरूपात एक झेलचीच्या स्वरूपात. इथे मात्र बॅटची एज यष्टीरक्षकाला चुकवून चेंडू सीमा पार होतोय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये आलेला हा आमदार चौकार. नक्कीच 2 षटकामध्ये जी रणनीती होती ती वडगर संघाची अतिशय पोषक आणि दर्जेदार होती. मात्र 3रं षटक संजोगवर का द्यावं किंवा त्याच्यावर का सोपवावं हा जो चुकीचा निर्णय झाला ते कारणीभूत ठरतं. इथे मात्र हा धावफलक इथे मात्र वधारण्यासाठी किंवा वाढण्यासाठी. जर दीपकनी हे षटक हाताळलं असतं तर रणनीती किंवा डावपेच किंवा स्थिती किंवा प्रत्यक्ष धावफलक हा वेगळा असू शकला असता. मात्र जर तरला क्रिकेटमध्ये काही महत्व नसतं. घडल्या त्या गोष्टी असतात, घडलं ते क्रिकेट जातं. मात्र आता पुढचा विचार आपण करायचा 47 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने वडगर संघ करेल, कशा पद्धतीने त्यांची फलंदाजी होईल, फ्रेंड्स 11 मिरावड संघ कशा पद्धतीने गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करेल, सुरुवातीच्या 2 षटकामध्ये कशा पद्धतीनं या चेंडू फळीमधील हे द्वंद्व युद्ध हे युद्ध कशा पद्धतीने रंगलं जातं या ऐकूया आपण या विरार परिसरातील या वसई विरार परिसरातील एक नामांकित समालोचक भरत मोरे यांच्याकडून. येस कमांडचे Yes, thank you. Thank you Dizay. सागर सिंग गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होताना पाहायला मिळते. पहिल्या 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि 47 धावा 46 धावा धावफलकात लागत 45 धावा धावफलकातील 47 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. मिताली एंटरप्राइजेस वडकर या संघाला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. एका बाजूला दर्शन आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला दीपक. दारमदार असेल, जबाबदारी असेल, जबाबदारीला या ठिकाणी साजेसाचा खेळ करावा लागेल, स्वभावाला साजेसा खेळ करावा लागेल तर आणि तरच आपण या सामन्यामध्ये आपल्या आशा जिवंत ठेवू शकता. स्टार्ट ऑफ द मॅच, स्टार्ट ऑफ द सेकंड इनिंग. पहिला चेंडू
सागर सिंग याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा पाहायला मिळतं. डॉट चेंडूची सांगतात अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी केली जाते. निर्धाव चेंडू नाही, कॉन्फिडन्स उंचावलेला बळावलेला, कारण शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय. ज्या वेळेला आपण कोणताही सामना खेळत असतो त्यावेळेला पहिल्या इनिंगचा शेवट जर का चांगला झाला तर मात्र जो फलंदाजी करणारा संघ असतो तो एक वेगळा मोमेंटम घेऊन जात असतो. आणि तो चौकार आल्यानंतर काही या ठिकाणी चुकलंय की काही, यस चौकार येतोय आणि 4 धाबा या चेंडूवरती येताना पाहायला मिळतात. थँक्यू डुजे. पहिला चेंडू पहिला आउटसाइड द ऑफ पिचिंग झालेला, त्यानंतर दुसरा चेंडू खराब रीतीने फुलटॉस पद्धतीने पर्वणी असेल फलंदाजीसाठी, त्या पर्वणीचा फायदा उचलत असताना 4 धाबा येताना पाहायला मिळतात. चेंडू द्यायचंय 4 धाबा या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. जवळजवळ 47 धावांचा पाठलाग करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर अपेक्षित धावफलक हे हलतं ठेवणं गरजेचं आहे. विकेट्सला मैदानाच्या आतमध्ये टिकून ठेवणं गरजेचं आहे, तर आणि तरच आपण या सामन्यावरती पकड मिळू शकता. अतिशय चांगला फटका दर्शनच्या बॅटमधून आलाय. पुढील चेंडू सुरेख पद्धतीने ड्राईव्ह केला गेला, त्याने फिल्डिंग केली जाते आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण आहे त्या क्षेत्ररक्षणाला साजेशी अशी गोलंदाजी केली जाते आणि ही स्ट्रेंथ आहे. सागर सिंग नेहमीच काय करताना पाहायला मिळतात, ज्या प्रकारचे फील्ड सजावट आहे त्या सजावटला पाहतात त्या प्रकारचे चेंडू हातात, म्हणून आतापर्यंत सक्सेसफुल कामगिरी करताना पाहायला मिळत, जशी जीत वडगर संघासाठी करताना पाहायला मिळालाय. आता पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक आहे जमील पाहायला मिळतोय, एक कदम मिळेल. तितक्याच्या धाबाकडनं सोपं होत नाहीये सध्याच्या घडीला. आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ आणि 6 धाबा धावफलकावरती. 47 धावांचा पाठलाग करत असताना ज्या प्रकारची सुरुवात येणं गरजेची आहे ती सुरुवात चौकाराने जरूर आली, परंतु तदनंतर मात्र एकच धाव येते. एखादा मोठा फटका या षटकामध्ये कारकीर्द साबित ठरेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, षटकार येतो का तर येस, इट इज हाय अँड हँडसम षटकार. 6 धाबा. थँक्यू डुजे. अपेक्षित होतं, गरज होती, आशा वर्तवली गेली आणि चेंडू आलाय सीमारेषा बाहेर. याचाच अर्थ 6 धाबा. धावफलकावरती 12 धावा जोडल्या जातात. शेवटचा चेंडू आता मात्र हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सागर ऑन साइडला फेकून दिलाय, भिरकावून दिलाय, इझिली डन अँड लुक ऍट द डिस्टन्स. 6 धावा. थँक्यू. अतिशय चांगला फटका. चंदनाची ओळख जशी त्याच्या सुगंधाने होत असते तशी एखाद्या खेळाडूची ओळख त्याच्या अंगीकृत असलेले कलागुण आणि कौशल्यामुळे होत असते. ते कौशल्य या ठिकाणी दाखवत असताना प्रदर्शित करत असताना दर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. मानावं लागेल, कारण दर्शनचा जर विचार करायचा झाला तर पहिली मॅच आम्हाला आठवते, ज्या मॅच मध्ये त्याने 13 चेंडूचा खेळ करत असताना 27 धाबा धावफलकातील लगावल्या होत्या. 2 झेल घेतले होते. षटक हातात असताना 2 विकेट घेत असताना 4 धावा फक्त खर्च केल्या जातात. ही अष्टपैलू खेळी आणि या ज्या वेळेला खेळ आपल्या एखाद्या स्पर्धेच्या माध्यमातून होत असतात, ज्यावेळेला सुरुवातीच्या सामन्यामध्ये होत असतात त्यावेळेला येणारे सामने हे वेगळ्या कॉन्फिडन्सने आपण परफॉर्मन्स करत असतो आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या दर्शन दाखवतोय. नवीन गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येत असताना आमच्या सावंतपाडा एंड कडून श्रीकांत शेट्टी, भरवशाचा अस्त्र, ज्याच्यावरती दारोमदार आहे, विश्वास दर्शवला होता मागच्या सामन्यामध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. शेवटच्या 2 षटकावरती षटकार जरूर आले, परंतु आता या ठिकाणी इकॉनॉमिकल स्पेल टाकणं ही त्याच्यासाठी संघासाठी गरजेची बाब असणार आहे. क्षेत्ररक्षणाची वेगळी सजावट. श्रीकांत शेट्टीचा हा पहिला चेंडू ऑन साइडला फेकण्याचा प्रयत्न, झेलची संधी, झेल घेत असताना विकेटचं पत्र होतं आणि पहिला गडी, माफ करा त्या ठिकाणी आमचे ऑफिशियल अजून इशारा या ठिकाणी देत आहेत. विकेटचं पतन आहे का तर येस, इट इज गॉन आणि गडी जाते तंबूच्या आसऱ्याला. निकल भी जा पतली गली से निकल भी जा पतली गली से निकल भी जा. सही है क्या गलत है क्या सोच के अपना दिल न दुखा. निकल भी जा पतली गली से निकल भी जा. थँक्यू डीजे. विथ टायमिंग डीजेचं वादन पाहायला मिळतंय. दीपा पाटील मॅडम यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लगावण्यात आले. दीपा पाटील मॅडम यांच्याकडून या ठिकाणी 3 षटकारांसाठी लगातार 500 रुपयाचं पारितोषिक लगावलं गेलंय. आवेश अन्सारी यांच्याकडून
दर्शनासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्या 2 षटकारांसाठी. हे प्राइज नाही, हे पारितोषिक नाही मित्रांनो, तर ऊर्जा दिली जाते, प्रोत्साहित केलं जाते त्या खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये जे परफॉर्मन्स करतायत. आणि आता मात्र सुरेख डिलिव्हरी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर वळण सुद्धा आहे आणि थोडासा खाली चेंडू राहते. याचा अर्थ सबमरिंग चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला तर भुईसपाट चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश सुद्धा लाभतंय. चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळते. 2 दाबा कधी स्थिरावली असताना 18 एक वेगळ्या सिच्युएशन मध्ये सामना या ठिकाणी अडकला जातोय. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याचं सामर्थ्य कधीच हरवत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस खुद नियती सुद्धा करत नसते. आता मात्र त्या ठिकाणी धावचीची संधी आहे का, डायरेक्ट हिट केला गेला परंतु फलंदाज सुखरूपरीतीने आपल्या क्रीजमध्ये पोहोचतोय. एकदा वेळ स्ट्राईक रोटेट होईल आणि दर्शन नॉन स्ट्राईक एंडला जाताना पाहायला मिळतंय. हे दुसरं षटक आहे. इथून मात्र जरी तुम्ही सिंगल डबलला कॉन्सन्ट्रेट केलं तरी सुद्धा या धावफलकापर्यंत जाण्याचा तुमचा मार्ग मोकळा असेलच आणि त्यासाठी तुम्हाला योग्य ती रणनीती म्हणजे एंड कोणता आहे, तदनंतर चेंडू कोणत्या दिशेने जास्त ट्रॅव्हल होऊ शकतो, हवेचा वेग काय, विकेटमध्ये बाउन्स कोणत्या प्रकारचा आहे, विकेटमध्ये स्विंग कोणत्या प्रकारचा आहे, या सर्व गोष्टींना चाचपडत असताना तुम्हाला रणनीती आखावी लागेल. श्रीकांत शेट्टी यांचा चेंडू बिरकावून दिला मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक स्वतः इष्टरक्षक त्या ठिकाणी जात असताना एकच धाव मिळते. या प्रकारच्या धावांना 2 धावांमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं असेल, कारण एक गोष्ट असते ज्यावेळेला आपण पहिली धाव घेत असतो ती जर का गतिमान पद्धतीने घेतली तर कदाचित दुसरी धाव घेण्यासाठी मिसफील्ड झाली तर 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतात आणि या अगोदर त्याची प्रचिती आपण पाहिली आहे. परंतु या ठिकाणी फक्त 1 धाव येत असताना 4 चेंडूचा खेळ साकारला तरी फक्त 2 धावा खर्च केल्या जातात. 1 गडी तंबूच्या असला धाडलाय. रिव्हर्सचा अटेम्प्ट मात्र 1 धाव पुन्हा एकदा. आगळा वेळा प्रयत्न केला जातोय. सरळ बॅटनी फटके येत नाहीत, अक्रॉस द बॅट खेळल्या जात आहेत, म्हणतात रिव्हर्सचा फटक्याचा वापर सुद्धा केला जातोय. आगळा वेगळा प्रयत्न गरजेचा आहे परंतु त्याला यश सुद्धा येणं गरजेचं असेल मित्रांनो, कारण ज्या वेळेला तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नसतात त्यावेळेला सिंगल मनोजी मात्रे आणि युवाजी मात्रे या ठिकाणी उपस्थित होतात. विनंती करेल सर आपण व्यासपीठात येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं स्वागत आहे आमदार चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच या स्पर्धेसाठी जे 1 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे, या 1 लाखाचे स्पॉन्सर मनोजी म्हात्रे साहेब आपण व्यासपीठावरती पाहू शकता. खरोखरच खूप मोठी देणगी आहे आणि त्यांचं सहकार्य लाभलंय म्हणूनच इतक्या दिमागामध्ये ही स्पर्धा आपल्याला पार पडताना पाहायला मिळते. धन्यवाद सर आपण या दिलेल्या सहकार्याबद्दल. तसेच तुमची उपस्थिती या ठिकाणी लाभते, आमच्या व्यासपीठाला पदस्पर्श होत आहेत. खरोखरच आम्ही भाग्यवान समजतो तुमच्यासारख्या सहकर्त्यांचे, तुमच्यासारख्या दानशूर व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी आगमन होतंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धाबा लगावल्या जात आहेत. एकंदरीत 21 धाबा, येणारे 12 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल. या ऐकूया एक सुमधुर वाणी, जुचंद्राचा एक बुलंद आवाज संदीपजी मोरे यांच्या वाणीतून. खूप खूप धन्यवाद. तर मनोज म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन झालंय. तब्बल 1 लाख रुपयाचं आर्थिक सहकार्य या प्रथम क्रमांक पारितोषिकासाठी त्यांनी आमचे आदरणीय आयोजक महेश पाटील साहेबांवर जो विश्वास जो दाखवलाय त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार. तर महत्वाची जबाबदारी दर्शनला इथे मात्र पार पाडावी लागेल. 3रं षटक राकेश हाताळतोय. रेडम ओव्हर द विकेट. इथे मात्र चेंडूला पूल केलाय. चेंडू मात्र काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये झेलमध्ये कन्वर्ट होतोय. मोठा धक्का वडगर संघाला. खेळाडूंनी आपली ओळख निर्माण करायची असते. जशी वाघ आपली दहशत जंगलामध्ये निर्माण करतो, सोनं हे धातू त्याच्या चमकेनं किंवा हिरा हा मौल्यवान धातू त्याच्या चमकेनं स्वतःचं अस्तित्व किंवा त्याची ओळख निर्माण करतो, तसंच खेळाडूंनी देखील त्यांची ओळख त्यांच्या गुणवत्तेनं निर्माण करायची असते. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या एजला आपण पाहतोय. खालच्या एजला चेंडू लागल्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय आणि फक्त एकच धाव. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकताना परिस्थिती 22 वर. 22 धावा धावफलकावर. चेंडू शिल्लक आहे ते 10 आणि धावांची आवश्यकता आहे ती 25.
म्हणजे जे एका षटकामध्ये गमावलं होतं संजोगनं ते 10 चेंडूमध्ये कमवावं लागेल. रॅन्डम ओव्हर द विकेट. इथे मात्र जीत हेलिकॉप्टर ड्राईव्ह करतोय चेंडूला. चेंडू मिडऑन मधून ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव. आता मात्र एकेरी दुहेरी धावांवर भर न देता नक्कीच तंत्रशुद्ध आणि दर्जेदार मोठ्या फटक्यांची लयलूट करणारं सौंदर्यपूर्ण क्रिकेट सादर करावं लागेल वडगर संघाच्या विजयासाठी. 9 चेंडू 24 धावा. फुलटॉस चेंडू होता मात्र व्यवस्थित बॅटवर घेता आला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. ज्यावेळेला चेंडू हाताळला जातो त्यावेळेला नक्की चेंडूची गती अतिशय कमी सेकंदमध्ये ओळखणं गरजेचं. चेंडू कशा पद्धतीने येतोय, कुठून येईल, कसा पडेल हे अनुमान कमी सेकंदमध्ये त्या खेळाडूला ओळखावं लागतं आणि तदनंतर आपल्या माइंड स्ट्रोक किंवा पॉवरनं तो चेंडू खेळावा लागतो. इथे मात्र बॅटची एज ऑफस्टिकच्या बाहेरच चेंडूला पिच करतोय वारंवार राकेश. प्रभावी शैली, दर्जेदार गोलंदाज प्रत्येकरण आणि तेच आता मात्र वडगर संघाला त्रासदायक ठरतंय. चेंडू शिल्लक आहेत 7 धावांची आवश्यकताची 24. 7 चेंडू 24 धावा असं समीकरण, असं आव्हान इथे मात्र वडगर संघासमोर. राकेश अंतिम चेंडू. इथे मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा तो प्रयत्न होता. त्याच कारणास्तव इथे मात्र पंचांनी पाहिलं आणि तदनंतर आपण पाहतोय निर्णय जातोय. निर्धाव चेंडू. 6 चेंडू आणि 24 धावा. प्रत्येक चेंडूवर 4 धावा आवश्यक असतील विजयासाठी मिताली एंटरप्राइजेस वडगर संघाला. 6-24 हे समीकरण. तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे, तुमच्यामध्ये स्टॅमिना आहे, तुमच्यामध्ये एनर्जी आहे, तुमच्यामध्ये नक्कीच चांगलं एक्सपिरियन्स आहे, स्किल आहे आणि ते यावेळेला यूज करणं अत्यंत आवश्यक असेल वडगर संघाच्या जीत आणि फलंदाज अवियाला. आमिर येतोय, स्वतः संघाचा पालक, संघाचा कर्णधार. फलंदाजी करताना आमिरनं फक्त एकच धावाचं योगदान दिलं होतं. आता मात्र गोलंदाजच्या भूमिकेत राकेशनं नक्कीच कौतुकास्पद कामगिरी केली आहे. कारण ज्या पद्धतीनं श्रीकांतनी मोटिवेट केलं संघाला, 1 गडी बाद करून 3 धावा केल्या, त्यावेळेला राकेशनं देखील 1 गडी बाद करून 2 धावा खर्च केल्या. आता मात्र आमिरवर जबाबदारी. 6 चेंडू 24 धावा. कॅप्टन आमिर. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी अंतिम क्षणाला नक्कीच दाद दिली. निर्णय घोषित केला वाईटचा. अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 24 वर. 6 चेंडू 23 धावा. 47 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना आपण पाहतोय ही लढत. फ्रेंड्स 11 मीरा रोड विरुद्ध मिताली एंटरप्राइजेस वडगर या 2 नामांकित संघांमध्ये. 6-23. इथे मात्र मोठा फटका. चेंडू हवेमध्ये झेल होण्याची शक्यता आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झेल टिपला होतोय. मितेशच्या खेळीचा अंत. आणखीन एक धक्का. जियो खिलाड़ी वाह वाह, जियो खिलाड़ी वाह वाह, जियो खिलाड़ी वाह वाह, जियो खिलाड़ी वाह वाह. एड़े पेड़े देख घुमा के, आरे पारे देख घुमा के, गुत्ती गुत्तम देख घुमा के, अड़चन खड़चन देख घुमा के, जियो खिलाड़ी वाह वाह. थँक्यू. आमिर षटकातील पुढचा चेंडू. इथे मात्र मोठा फटका. चेंडू खेळतोय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. चेंडू सीमा पार होतोय. दर्जेदार आमदार षटकार. थँक्यू. 4 चेंडू 17 धावा. ऊर्जा निर्माण करावी लागेल, स्वतःला सिद्ध करावे लागेल या सत्व परीक्षेमध्ये या फलंदाजाला. आमिर षटकातील पुढचा चेंडू. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? केला जातोय प्रयत्न. मात्र धाव होऊ शकली असती, मात्र का थांबला सागर हा एक प्रश्न इथे निर्माण झाला. मात्र प्रश्नाचं उत्तर इथे सापडलं. फलंदाज बाद होतोय आणि आणखीन एक धक्का वडगर संघाला. 3 चेंडू
16 धावा, 2 उत्तुंग षटकार, 1 चौकार. अशी गरज आहे ती वडगर संघाला. हे समीकरण, हे सूत्र सोडवेल का? हे गणित सोडवण्यात यश मिळेल का फलंदाज अवीला? ते मात्र ऑप्स्टिकच्या कुपाचा बाहेरचा चेंडू, नो चेंडू घोषित केला. फ्री हिट देखील मिळते. पहा, भाग्य रेषा तुम्हाला साथ देते. इथे मात्र नशीब तुम्हाला जागृत करतोय, तुमच्या ऊर्जेला जागृत करण्याचा प्रयत्न. इथे मात्र फ्री हिटचा इशारा विनायक म्हात्रे सरांकडून. 3 चेंडू शिल्लक, धावांची आवश्यकता आहे ती 15. 3-15 समीकरण आमिर अवीसाठी राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र फ्री हिट, मात्र व्यवस्थित फायदा उचलू शकला नाही. चेंडू वळतो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफलतापूर्वक पूर्ण. पहिली धाव अतिशय जलद घेतली आणि इथे मात्र दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. 2 धाव मिळत आहेत. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 2. धावांची आवश्यकता आहे ती 13. जर 2 उत्तुंग षटकार आले तर सुपर ओव्हर. मात्र सुपर ओव्हर होईल का? काय घडतंय, काय दडलंय या 2 चेंडू मध्ये? अखेर फलंदाज ज्या वेळेला शफल झाला त्यावेळेला पंचांनी त्याची बॉडी लँग्वेज, त्याची उभी राहण्याची स्थिती पाहिली आणि तदनंतर हा चेंडू निर्धाव घोषित केला. 1 चेंडू 13 धावा, 1-13 असं समीकरण. इथे मात्र फर्निचर विखुरलं जात आहे आणि अशा पद्धतीनं फ्रेंड्स 11 मीरा रोड हा संघ सेमी फायनल मध्ये दाखल होतोय. तर दोन्ही मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे तो मुन्ना उमेद खान सामनावीर. तर दर्शनने यायचं आहे आणि 200 रुपयाचं जे पारितोषिक लावलंय ते घेऊन जायचंय. दर्शनला 200 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं. आवेश नक्कीच आदरणीय महेश पाटील साहेब आणि आमचे परम मित्र हेमंत पाटील यांनी मला आजच्या दिवशी समालोचन करण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक हार्दिक आभार मानतोय, धन्यवाद व्यक्त करतोय आणि माझ्या वाणीला इथे मात्र पूर्णविराम देतोय. यापुढची सूत्र सांभाळतील आमचे मित्र हेमंत पाटील.